आज शब्दांमागील गोष्ट नाही, शब्दांमागील भावना. लग्न करून तिने सासरचा उंबरठा ओलांडला आणि प्रेमाने संपूर्ण घरावर ताबा मिळवला. सासूबाई सोबत जमवली गट्टी तिने, स्वयंपाकघरात तर जणू दोघी मैत्रिणी. सासरे बुवांचा स्वभाव खटके तिला भारी. प्रत्येक खाद्यपदार्थात उणे काढे काहीतरी. त्यांना त्यांच्या आईचं आणि बहिणीचंच कौतुक भारी. त्यांच्या मते आई अन्नपूर्णा नांदते फक्त त्यांच्याच करी. तिनं सासूला हटकलं एकदा. सासू म्हणे, नको ग पोरी, एवढा विचार करू नकोस. आपल्या माणसांचं कौतुक असतंच ग, त्याला मनावर घेऊ नकोस. एके दिवशी सासू बाजारी गेली, ताजी अळूंच्या पानाची जुडी आणली. सून हौसेने म्हणाली, आई, आज मी करू का अळूवडी? जरा थांब सुनबाई, आपल्या घरची पद्धत आहे जरा आगळी. बेसन पिठाबरोबर कोथिंबीरच्या कोवळ्या काड्यांच्या वाटणाची परत लागते वेगळी. छान अळूवडी तयार झाली. सगळ्यांची यथासांग पाने वाढली. पानात अळूवडी पाहून सासरे बुवा आधीच बोलले, अळूवडी करायची फक्त तुम्हाला आवड, कोवळ्या काड्यांचं वाटण करायला भेटलीच नसेल सवड. सासू सुनेची नजरानजर झाली. सुनबाईने हात लावले कपाळी. हळूच बोलली सासू, अगं पूर्वीची सवय आहे यांना, खातील तेव्हा समजेल की त्यांना. ती मात्र कडाडली. अलगद सासूचा हात बाजूला सारला, म्हणे, खाण्याआधी नाव ठेवताच कशाला? बाबा, छोटा तोंडा घेते मी मोठा घास, पण माझ्या घरची शिकवण खरंच आहे खास. माझे बाबा म्हणतात, कधीच अन्नाला ठेवू नये नाव, अन्नपूर्णेचा होतो तो अपमान. देवाने आपल्याला जे दिलंय ते सुद्धा असू शकतं कित्येक लोकांचं सपान. कधी कधी सगळं असून सुद्धा डॉक्टरच घालतात खायला बंदी. मग आपण जे आहे ते देवाचा प्रसाद समजून आनंदाने खायची का सोडायची संधी? मानते मी, तुमची आई, तुमची बहीण करत असतील सगळं छान. पण आम्ही सकाळपासून घाम गाळतोय, थोडीशी जुक्ती ठेवा ना आमच्याकडे इमान. सासऱ्यांचा लालबुंद चेहरा पाहून ती मात्र थोडीशी मागे सरकली. पण अनपेक्षितपणे नवऱ्याचा हात खांद्यावर पाहून थोडीशी थबकली. तो बोलला, बाबा, अगदीच काही चुकीचं बोलत नाहीये ती. मी पाहिलंय ना आईला, डोळ्यांना पदर लावताना कित्येक राती. आता मात्र बाबा हातात आळूवडी घेऊन उठले, आईकडे जात म्हटले, आज या दोघांनी माझे डोळे उघडले. पण मला हे इतक्या वर्षात तुमच्या वागण्यात कधीच नाही जाणवलं. बरं का, आहेच मुळी माझी आई आणि माझी बहीण, या दोघींच्याही हातात अन्नपूर्णेचा वास, पण तुमच्याही हाताच्या चवीचा एक वेगळाच आहे मिजाज. चला मग, आज चाखून पहा माझ्या हातून तुमच्याच हाताची बनवलेली अळूवडी. इश्य म्हणत आईने अळूवडी गट्टम केली.